हॅलो गाईज, नमस्कार. मी शकुंतला बंगाळे. कसं आहे तुम्ही सगळेजण? ठीकच असाल, ठीकच राहायचं. आणि हे बघा आमचा विहान. हा म्हणा, चला आपण आता बोलूया का, बाहेर फिरत बोलूया आपल्या गाईज लोकांसंग. हा, आपले यूट्यूब फॅमिली, इंस्टा फॅमिली आणि फेसबुक फॅमिली. चला सगळ्यांना काय आहे आपण आपल्या जीवनात काय काय करायचं असतंय, काय नाही केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे माझा आजचा विषय राहणार आहे. आजचा विषय राहणार आहे म्हणल्यावर आज हे आमचा विहान म्हणतोय भाजी चपातीचा विषय राहिला पाहिजे. भाजी चपाती केल्या मी मला केल्या भाजी चपाती मस्तपैकी शेपूची भाजी केल्या आणि दोडक्याचं आणि दोडक्याची भाजी केल्या मस्तपैकी. चला आपण जरा थोडं बोलूया आणि मग काय करूया. चला बाहेर चलूया. शेपूची भाजी केली आणि इकडं दोडका केला. आणि आज थोडासाच का केला तर सांगते, काका असल्यावर पातळ आमटी लागते त्यांना, त्यामुळे आम्हाला रस्सा लागतोय मग करायला सगळ्यासाठीच. तर आज आम्हीच जेवणार आहे, त्यामुळे आम्ही थोडीशीच दोडक्याची भाजी पण सुकी केली, जरा खाऱ्या वांग्यासारखी, आणि शेपूची भाजी केली. तर अजून मला जेवायचं आहे. आता बघा किती वाजले सांगते तुम्हाला, 11:30 वाजल्या. भाजी केली, शेपूची भाजी आणि दोडक्याची भाजी केली. भूक तर एवढी लागल्या, पण म्हणला ती जरा थोडंसं तुमच्यासंग बोलूया. आणि कसं असते माहिती आहे का, आपल्याला म्हणजे वाढदिवस सगळे म्हणतात, आज वाढदिवस आहे, आज काय करणार आहे, आज वाढदिवस आहे, काय करणार आहे, असं सगळे म्हणतात. पण वाढदिवसाला पैसेच खर्चलं म्हणजे वाढदिवस होतोय असं काही नाही. तर आपण घरात सगळ्यांसंग आनंदात आपले जी काय आहे ती भाजी भाकरी खाऊन, आणि आपल्याला असं तर आपण वरच्यावर आपण बाहेर फिरतच असतोय, त्यावेळी आपण बाहेर हिंडून खाऊन पिऊन आलेलंच असतोय. आणि जर वाढदिवसालाच फिरायचं असलं तर करायचं असलं तर पैसे न खर्च करताना आपल्याला तेच आपल्याला जेवढं खर्च आहे, आपण जे खर्च आहे ना, किती वाढदिवसाला लागणार आहे, 1000, 2000, 3000, 4000, 5000, तर आपण एवढं एका झटक्यात एका दिवसात 5000 रुपये 10,000 रुपये खर्चून बसतोय. तर तेच जर पैसे ना, मला असं वाटतं, माझं मत आहे, मला असं वाटतं की तेच पैसे आपण 5000, 10,000 एका दिवसात आपण तेवढं खर्चून येणार. आणि आपल्याला काही अडचण आली तर आपल्याला त्यावेळेला आपल्याशी 10 रुपये पण नसतंय. मग वाढदिवसाला खर्चल्यानंतरच वाढदिवस चांगला होतोय, हे मला चुकीची गोष्ट वाटते. वाढदिवस काय हसत खेळत आपला आनंदात घालवायचा दिवस. आणि काय आपल्याला करू वाटलं तर घरात गोडधोड करा, काहीतरी आपलं शिरा करा या काहीतरी दुसरं जेवण करा गोड, आणि सगळेजण मिळून खावा. तर असा पण वाढदिवस केला तर चालतोय. पण मला कसं आवडते, मी अशी करत होती ना, मला सांगते, कोणाचा पण वाढदिवस असू द्या, आजी अतुलचा, आमच्या दिदीचा, मला तोडू नको. तर वाढदिवस असला की मी काय करायचे तुम्हाला सांगते, 5 वर्षापर्यंत तिघांचं 5 वर्षापर्यंत केलं मी वाढदिवस. आणि ती वाढदिवस पण कसं केलं तुम्हाला सांगते, एक केक आणायचा आणि आपलं पोहे करायचं, 2-3 किलो पोहे जाऊ द्या, सगळ्या मुलांना बोलवायचं, छोट्या छोट्या 2-3 किलो पोहे आणायचं, सगळ्या मुलांना बोलवायचं आपल्या आजूबाजूच्या, आणि पोहे केक द्यायचा आणि बड्डे मनवायचा. मला तोडू नको म्हणले ना तुला. आणि बड्डे करायचा म्हणजे वाढदिवस करायचा. तर वाढदिवस असा मी साधा सिंपल करत 5 वर्षे काढली, तिघांची पण 5-5 वर्षे केलं. त्यानंतर मी वाढदिवस केला नाही त्यांचं तिघांचा पण. कारण का केला नाही ती पण सांगते. कसं असतं, आपल्याला असतात, आपण अशा गोष्टींसाठी आपण पैसे आवराजून ठेवतो, पण ज्या वेळेला आपल्याला अडचण येते ती वेळ आपल्याला सांगून येत नसती. तर त्या वेळेसाठी जर आपल्याला हे वाढदिवसानिमित्ताने आपण पैसे जर 2 पैसे साठवून ठेवलेलं लागलं, तर त्या अडचणीचा विचार करून त्या अडचणीसाठी जर पैसे सांभाळून ठेवलं ना, एक पिगी बँक करा, छोटासा गल्ला करा, आणि त्यात वाढदिवसाची तारीख लिहायची आणि त्या दिवशीच पैसे जमा करायचं. मग ते त्यांच्या शाळेच्या फीला कामाला येऊ दे, या आपल्याला घरात काय अडचण आली तर त्या ह्याला कामाला येऊ दे, नाहीतर मग आपल्याला अचानक दवाखान्याचं काय अडचण आली तर त्याला कामाला येते. अचानक आपल्याजवळ घरात कामच नसलं माणसांना तर त्यावेळी घर चालवायला कामाला येते. मग ते 4-5 हजार असो, नाही तर 2,000 पण असलं तरी आज 8 दिवसात आपल्याला माल येतो या. मग असं विचार केला तर आपण पैशाची बचत पण करून आपल्याला अडचणी आल्या तर आपल्यावर कोण हसणार पण नाही. कसं आहे, हसायला सगळं जग असतं आपल्यावर, पण आपल्याला अडचणीला पडल्यावर सगळे लांब पळून जातात. हे दुनियाचीच रीत आहे, कोणाचं एकाच नाही, दुनियाचीच रीत. 3 रीत आहे की अडचण आल्यावर लांब लांब पळून जातात, सगळीच भले भले लांब पळून जातात. 3 रीत आहे. 3 रीत आहे की अडचण आल्यावर लांब लांब पळून जातात, सगळीच भले भले लांब पळून जातात. 3 रीत आहे की अडचण आल्यावर लांब लांब पळून जातात, सगळीच भले भले लांब पळून जातात.
त्यामुळं आपण ना आपल्या जीवनात आपण कसं जगायचं हे आपल्याला कळलं पाहिजे ना. हे बघा कसा वाढायला लागलाय बघा, मुला ओढणी सोडकी माझी. तर मला कसं आहे असा वाढदिवस म्हणजे करायला आवडतो. म्हणजे कसं 5 वर्षे करायचा मुलांचा, त्यानंतर मुलांच्या शिक्षणासाठी दरवर्षी एक वर्षभर साठवायचे पैसे आणि ते वर्षातनं एकदा गल्ल्यात टाकायचं, त्या दिवशीच वाढदिवसा दिवशी टाकायचं. आणि ते पुढच्या वर्षीच आपल्याला काय अडचणीला शाळेला पोरांच्या क्लासची फी. तर असं मी माझं म्हणजे योजना असायची. तर असे करून नाही. आणि ते पण ठेवताना पण वर्षभर जपून ठेवताना ना, ज्या दिवशी आपण सुरू केले ठेवायचं ती तारीख त्या बंडलला लावून ठेवायची. पैसे म्हणजे एक 2000 असो 3000 असो किती असू द्या, 500 रुपये पण 500 रुपयेपासून जर सुरुवात केली ना आपण, त्याला पण तारीख वार लिहून ठेवायचा. म्हणजे कसं आपल्याला कळतंय की ह्या तारखेला आपण ठेवलेला आहे. मग त्यावेळेस ते आपलं काढलं आणि ते बघितलं किती आहे आणि ते फी भरली. तर असं ना, हे मी कशासाठी सांगते तुम्हाला, ज्या लेडीजला असू द्या जेंट्सला असू द्या, कोणाची मदत नसली, कोणाचा सहारा नसला आणि सगळे असून नातेवाईक जर आपल्याला आपल्या वेळेला या आपल्या अडचणीला पडत नसले, तर त्यांची न वाट बघता आपण आपल्या संसारात आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणात कसं आपण 2-2 रुपये साठवून आपण आपलं जीवन पार पाडायचं हे आपल्यालाच कळलं पाहिजे आणि आपणच जागरूक राहिलं पाहिजे. त्याला गॅरंटी नसते की समोरवाला माणूस आपल्याला पैसे देईल. म्हणून ना मला असं वाटतं की आपण होईल तेवढं आपल्या संग अशा छोट्या छोट्या गोष्टी, जे वाढदिवस असू द्या या आधीमध्ये जाऊन पार्ट्या करणं, 4 दिवसाला आपण हॉटेलमध्ये जाऊन सगळा परिवार जेवणं, 4 दिवसाला गेलं तरी एखादा मला 5-10 हजार रुपये जाते आत्ताच्या ह्याच्यात. पहिलं कसं 1500 सगळं घर जेवून खाऊन येऊन आणि घरात 2 रुपये आणि वाचवून येत होतं माणूस. पण आता तसं नाही. आता 10-5 हजार तर सहजच जाते आपण जेवायला गेलो बाहेर म्हणजे सगळा परिवार. त्यामुळे 10-15 हजार म्हणजे लई मोठी गोष्ट आहे. आपल्याला जर आपण मध्यमवर्गीय असलं, आपल्याला कोणा म्हणजे सहारा नसला, आपला पगार तेवढा नसला, आपल्याला दुसरीकडे येणं नसलं, तर आपल्याला ती लई मोठी गोष्ट आहे 10-15 हजार. पण आणि ती लई मोठी मदत आहे आपल्याला अडचणीसाठी. तर अशी मी छोट्या छोट्या गोष्टीतनं बचत करायचा प्रयत्न करते. तर मला वाढदिवस म्हणजे साधा सिंपल जगायला आवडतं आणि त्यातनं आपल्याला 2 रुपये कसं वाचवता येईल आणि ते पुढच्या कामाला कसं येईल मी तीच बघत असते आणि तीच प्रयत्न करत राहते. आणि मला हे सवयच आहे. हे बघा विहान काय गुबात काय गुलाब होय. हो विहानला गुलाब म्हणा नाही, गुबात म्हणते. काय गुबात काय सांग की काय फुल कसलं फुल? गुलाबाचं फुल. कपडे लत्ता असलं तर कपडे लत्ता पण सारखं जाणं सारखं घेणं काही जरुरी नाही आहे. एवढा ढीग लागलेला असतो ना कपड्याचा की गरीब असलं तरी पण कपड्याचा ढीग असतो सगळ्यांच्या जवळ. आणि श्रीमंत असल्यावरती तर वेगळी गोष्ट आहे. पण गरिबांचं पण सांगते, एवढे कपडे असतात ना, आपण दुसऱ्यांना बघून घेत असतो, कपडे भरपूर घेत असतो. तर ते पण आपल्याला लई मोठी साथ असते त्या कपड्यांची. पण ते कपड्याला कमी नाही समजायचं, त्या कपड्याला कमी नाही लेखायचं की ही जुनी कपडे आहेत. जुनी कपडे कोण घालायचं, तीच कशी घालायची असं म्हणायचं नाही कधी. का की ज्या वेळेला आपण पैसा असतो त्यावेळेला आपण बाजारात जाऊन 10-15 हजार रुपये सहज खर्चून एखादा जोड या 2-3 जोड आणतो आणि ते पैसे वाया जाते. आणि एवढे ढीगभर कपडे असून वाया जाते. तर मग ते पैसे पण आपण बचत करू शकतो ना. आपण काय चांगले कपडे घातल्यावरच आपलं दिसलं पाहिजे असं काही नाही. कसं आहे, आपल्या कर्तृत्वानं आपल्या कामानं आपण मोठं झालं पाहिजे. आणि लोकांचं बघून जर आपण गरीब झालो तर आपल्याला कोणच काही देणार नाही. आपल्याला किती मग ते आपल्याला आणि उलट नावं ठेवणार. किती बाजारात जात होते, किती बाजारात फिरते ती, किती पार्ट्या करते ती, किती रोज बाहेर जेवायला जातात, किती कपडे लत्ता आणतात, ह्यांना काय झालं आणि आता पैसे मागायला आल्या फिरतात लोकांकडं असं. आणि वरनं नावं ठेवून घ्यायची बारी ते आपल्यालाच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला बघून कसं जगायचं, कसं वागायचं, कसं घरात आपल्याला अडचणी आल्या नाही पाहिजे त्या बघायचं चालायचं. तर असा मला वाढदिवस असू द्या, अशी सणसुदला पण तसंच. सणसुदला पण ना की सणाला जर 20,000 लागत असलं तर जेवढं होईल तेवढं 10,000मध्ये कसं होईल बघायचं. 10,000 रुपये बचत करून ठेवायचं. दिवाळीचा सण असू द्या, सणाला आपण दिवाळीच्या सणालाच जास्त पैसे खर्चत असतो, आधीमध्ये काय एवढं खर्चत नाही आपण. तर त्या दिवाळीच्या सणाला पण 20,000 खर्च असेल, 10,000 खर्च आहे, 10,000 बाजूला ठेवायचं असं असते. कसं माणसांना पण अडचणी असते त्या करत्या. जर त्या जे माणूस जे करत असतो घरातला मेन माणूस असतो
तर त्याला पण लय अडचणी येत असते का. त्यामुळं त्याला पण लय टेन्शन देऊन चालत नाही त्या माणसाला घरातल्या. म्हणून आपण विचार केला पाहिजे, माणसाने बी खरंचताना विचार केला पाहिजे, घरातल्या लेडीजनं बी खरंचताना विचार केला पाहिजे. तर चला आता जेवूया, आता भूक लागली मला. तुम्ही पण या जेवायला. हे बघा इथं दोघं काय करायला आले ते बघा, त्यांचं काय चाललंय मस्ती. हे बघा अंधार पडायला लागलाय तिकडं. हे बघा चला आता फोन यायला लागलाय कोणाचा तरी, देऊया चला.